करणाऱ्यांना आपल्या अथांग अशा दयेतून सावरतच असते. जिला ज्ञानोबा माऊलींनी जे म्हटलं की विश्वाचे कारुण्य माझ्या पोटी आले, अशा प्रकारची ज्यांची कारुण्याची गंगा असते अशा या विभूती सामान्य नाही, सामान्य नसतात, सामान्य असू शकत नाहीत. आणि त्यांचं अवतरण आता सुद्धा तुमच्या लक्षात आलं का? हे माझा पूर्ण आशीर्वाद आहे. हे जे काही आज आपण ऐकलेलं त्यांचं गीत रामायणाच्या याच्यावरती पद्धतीने दादांच्या चरित्राचं झालेलं आहे, हे महाराष्ट्रभर जाईल आणि हे बडोद्याला पण जाईल, हे सगळीकडे जाईल. कारण त्याच्यामध्ये एक प्रकारची परिपूर्ण अशा याची समर्पणतेची भिजलेली अशी वाणी आहे, भरलेली आहे. आणि दादांबद्दलचा पूर्ण त्याच्यामध्ये असलेला पूर्ण भक्तिभाव आहे. आणि म्हणून मला खात्री आहे की हे सामान्य हे नाही आहे. त्याचे निनाद कधी वाटलं नाही आम्हाला की विशाखापट्टणमला आपण गुरुपौर्णिमा करू, उज्जैनला आम्ही गुरुपौर्णिमा करू. मी आणि आमचे गोविंदराव करपे म्हणून होते, या दोघांनी मनामध्ये आणले की नाही आपण यंदा विशाखापट्टणमला गुरुपौर्णिमेचं आमंत्रण द्यायचं. आणि दिलं. आणि ते दादांनी आमच्याकडून करवून, आमच्यात सामर्थ्यानं होतं करवून, सुंदर करवून, सफल करवून घेतलं. ही एक ना मी म्हणून मला सांगतो की डॉक्टर आठवले असोत, कुंदाताई असोत, या कुंदाताईंच्या स्वतःच्या अनुभूती त्यांनी जी पुस्तकं मला 2-3 पाठवली त्याच्यातून माझ्या लक्षात आलं की भेट झाल्यापासून तर आज अतिशय गोड असं भजन त्यांनी म्हटलं. तिथपर्यंत त्यांच्या जीवनाचा जो काही तर मी हे बघितला, कुंदाताईंची अनन्यनिष्ठ अशा 1 ना 2 किती जणांचं म्हणून बोलावं. आज सुद्धा तुम्हाला माहिती आहे, आज एका धुंदीमध्ये पूर्णपणे सगळे नाचत नाचत या ठिकाणी आलेले आहेत. आणि अशाच प्रकारचे औदुंबरला, अशाच प्रकारचे गोव्याला किती ठिकाणून यावे, गोव्याहून यावे, गुजरातमधून यावे, मध्य प्रदेशातून यावे, महाराष्ट्रातून यावे. म्हणजे याला काही सीमा आहे? सीमा नाही, असीम आहे. हे जसं असीम आहे तसंच त्यांचं व्यक्तिमत्व आहे. आणि त्यांच्या व्यक्तिमत्वातली दुसरी एक गोष्ट मी बघितली, आपण काय करतोय याची ते शेवटपर्यंत दुसऱ्याला जाणीव करून देत नसत. आपली रीत काय असते, आपण कोणाला साधं पाणी जरी दिलं ना तर मी त्याला पाणी दिलं, मी त्याला पाणी दिलं असं आपल्याला 3 वेळा वाटतं किंवा आपण बोलतो. तो आला त्याला मी पाणी दे. हे मोठमोठाली कार्य करून सुद्धा मी काय केलंय याचा उच्चार करत नाही, याची आठवणही करत. ही काही सामान्य गोष्ट नाही. त्यांच्या बाबतीमध्ये मी बघितलं की बाबांचं चरित्राचा उत्तरार्ध लिहायचा होता. आपल्या सगळ्या ट्रस्टींना घेऊन माझ्या घरी आले. दादा कशा? अरे तर दादा तुम्ही नुसतं मला सांगितलं असतं, मी नसतो आलो का तिथे. आपल्या भावना वेगळ्या असतात आणि पण त्यांची ती लक्षात ठेवा, त्यांची बाबांवरची अनन्य निष्ठा जी आहे ना, त्या निष्ठेमुळेच दादा चिरंजीव आहे. आपल्याला आयुष्यामध्ये जर दुसरं काही करायचं हे शक्य नसेल तर एवढं करा की सद्गुरूंवरती अचल आणि अविचल आणि पूर्ण निष्ठा की नाही तो करणार आहे, नाही तो करणार आहे, तो करून घे, तोच करवून घेणार आहे. ही जर आपल्या हृदयातली निश्चिती असेल तर आपल्याला कुठल्याही प्रकारचं आपलं कार्य. आता आज आपल्याला आमच्या शरद भैयांनी मग सांगितलेलं आहे, 100पेक्षा जास्त अशा प्रकार तुमच्या इंदुरामध्ये भजनं झाली असतील, आमच्या पुण्याला झालेली असतील, बडोद्याला. तुमच्याकडे भजन हा बाबांचा श्वास होता, श्वास होता. आणि ते भजन हे चिरंजीव करण्याचं महत्कार्य जे बाबांच्या ध्यासातून भजनाची ध्वजा ही याच्यामध्ये उत्तुंग अशा प्रकारची गगनामध्ये लहरवण्याची ताकद आणि क्लृप्ती आणि शक्ती ही दादांमध्ये होती. आणि बघा त्यांनी सांगितलं ते अगदी खरी गोष्ट आहे. त्यांनी युवा शक्तीतलं सामर्थ्य ओळखलं आणि युवा शक्तीला आणि मुलींनाही आणि मुलांनाही एकत्रित आणून आज तुम्ही जर बघितलं असेल तर आपल्या इथे कितीतरी नवीन म्हणजे वयाच्या 35 ते 50
या वयोगटातली असे अनेक मुलं जी आहे ती आपल्याला या ठिकाणी पूर्ण भावाने पूर्ण समर्पणतेने या सगळ्या कार्यक्रमामध्ये वर्षभरामध्ये आपल्याला राबताना दिसत आहेत. हे सामान्य नाही आहे चित्र, हे साधं चित्र नाही आहे. आणि हे चित्र होण्याकरता हे जे म्हणतात ना की शुचीनाम श्रीमताम गे हे योगभ्रष्टो विजायते, हा योगभ्रष्ट अशा प्रकारचा सत्पुरुष आपल्या डोळ्याने आपल्याला पाहायला मिळाला. आणि या सत्पुरुषांच्या शब्दांमध्ये, या सत्पुरुषांच्या सहवासामध्ये, यांच्याबरोबरच्या प्रवासामध्ये, यांच्याबरोबरच्या भजनांमध्ये आपल्याला रमता आलं, गाता आलं, बोलता आलं. हे आपलं जीवनातलं अपूर्व भाग्य आहे. आणि या भाग्याचे अनेक लोक हे आहेत, वाटेकरी आहेत, इथे बसलेले असे अनेक ज्यांनी दादा आणि बाबांना न पाहताही जे आलेले आहेत इथे, असे सोडून जेवढे म्हणून लोक असतील इथे, त्या सगळ्यांना मी काय म्हणतो त्याची प्रतीती आहे. दादांच्या तिथे गेल्यानंतर आपल्याला दादा असे गप्पा मारत बसले आहेत असं नाही दिसणार, परंतु त्यांचे एक एक वाक्य एकेकाच्या याच्यामध्ये हृदयात असे बसलेले. एकदा त्या ठिकाणी मी गेल्यानंतर त्यांनी मला म्हणाले की याचं महिम्न स्तोत्र म्हणा. आणि त्यांना मी महिम्न स्तोत्र म्हणून इतका आनंद जाते. म्हणाले अनंतानंद साईशांना महिम स्तोत्र आवडायचं, महिम्न स्तोत्र मला छान वाटतं. आणि त्यांनी दोघा तिघांना सांगितलं महिम्न स्तोत्र म्हणा. त्याचा पुढे काय होणार आहे, पुढे कुठल्या प्रकारचं तुम्हाला अरिष्ट येणार आहे, पुढे कुठल्या प्रकारची संकटाची सावली तुमच्यावरती पडते याची त्यांना जाण व्हायची, याची त्यांना कल्पना यायची. कोण कुठे जाणार, म्हणजे कोणाच्या बदल्या किंवा कोणाचं हे घर कुठे व्हायचं आहे याची त्यांना कल्पना असायची. आणि या सगळ्यातून त्यांचं बोलणं, त्यांचं चालणं, त्यांचं सूचना देणं, त्यांचं फोनवरती बोलणं, धनींसारख्या दूर सांगलीला असलेल्या त्यांच्या अनन्य भक्ताला तब्येत बरी नसताना पासून आज तागायत सांभाळलंय. कोणी सांभाळलंय? दादांनी सांभाळलं, दादांनी सांभाळलं. आज काही कारणाने धनी आलेले नाहीत, नाही तर धनी या ठिकाणी आपल्याला असं दिसतात की बरोबर मुजरा करून आपल्याला दादांचा समोर हे करताना दिसतात. तर असं एक ना दोन, किती उदाहरणं द्यावी, किती उदाहरणं द्यावी. पण मला आज संमिश्र भावनांची दाटी झाली आहे माझ्या अंतःकरणामध्ये. असं वाटतंय की काय काय बोलू आणि काय काय न बोलू. परंतु या सगळ्याच्या याच्यामध्ये मला लक्षात एवढंच येतं की एक अत्यंत दिव्य शुचिरभूत आणि पूर्णपणे मगाचे सकाळी आम्ही एक पद म्हटलेलं आहे, त्या पदामध्ये सर्व त्याच्यामध्ये मी सगळ्या तुला दुःखातनं बाहेर काढीन, तू भिवू नको असं म्हणणारा जो श्रीकृष्ण आहे, त्याच भूमिकेत मी दादांना पाहतो, त्याच भूमिकेत दादांना पाहतो. अहम त्वाम मोक्षयिष्यामि मा शुचा. हे जे काही त्यांचं शब्द आहेत, हेच दादांचे शब्द आहेत. प्रत्येकाला तुम्ही चिंता करू नका, मी तुमच्या पाठीशी आहे, तुम्ही चिंता करू नका, मी तुमच्या पाठीशी आहे. हेच आणि हे अखेरपर्यंत त्यांनी हे केल्यानंतर आज सुद्धा आपल्याला असं दिसेल की आज आपण सुद्धा तिथे येतो आणि ज्या हक्काने, ज्या प्रेमात आणि ज्या याने श्रद्धेने आपण त्या पलंगाला मस्तक टेकवतो, त्या क्षणी आपल्याला जाणवतो नाही नाही हे काहीतरी इथे काहीतरी विलक्षण देईल. आणि खरी गोष्ट असते ही, खूप गोष्ट. म्हणजे माझ्या याच्यामध्ये दादांच्या आज्ञेच्या पालन करत असतात त्याच्यामध्ये आमचे ठोसे काका हे माझे परमा आदरणीय अशा प्रकारचे सन्मित्र होते. बाबांनी सगळ्यात पहिल्यांदा आम्हाला त्यांच्या घरी पाठवलं आहे. पहिल्या ग्रंथाच्या प्रकाशनाच्या आधी अनंतराव कुलकर्ण्यांना ज्या वेळेला भेटायला आम्ही गेलो होतो त्यावेळेला आम्ही त्यांच्याकडे उतरलो होतो आणि तेच आम्हाला घेऊन गेलो होते अनंतरावांकडे. ते त्यांचे इथे नारायण याला गावला मी त्यांच्या घरीही जर जुन्या घरी गेलो आहे, त्यांच्या मनोहर बागेमध्ये त्यांच्या इथे राहायला गेलेलो आहे. तर त्या सगळ्यांच्या इतक्या अनन्य निष्ठा दादांवरती होत्या की त्यांची आठवण केल्यानंतर दादा आलेले नाहीत असं व्हायचं नाही. म्हणजे आठवण केल्यानंतर त्या आठवणीला प्रतिसाद द्यायला तात्काळ येणारा, जसा श्रीकृष्ण द्रौपदीच्या हाकेला धावून जाणारा, तशा प्रकारचे दादा. अशा अनेक घटना आहेत, अनेक हे आहेत. मी
त्यांच्याबद्दल अधिक तर काही बोलणार नाही, पण इतकंच सांगेन की तुम्ही भाग्यवान आहात. अशा अमृतानुभवी संतांच्या सहवासामध्ये ज्यांना राहण्याचा आणि जीवन आपल्या जीवनामध्ये अनुभव घेण्याचा योग आलेला आहे ते खरोखरी अतिशय भाग्यवान आहेत. आणि मला माझ्या आज जे ट्रस्टी मंडळ, आज जे सेवक, आज जे भक्त, आज जे दास त्यांची अनन्य भावाने नाना प्रकारांची सेवा करता आहेत, त्या सगळ्यांचं समर्पूर्ण तृप्त आणि शांत आणि परिपूर्ण असं फळ त्यांना मिळणार आहे. याचं कारण हा कल्पवृक्ष आहे. हा कल्पवृक्ष दारी लावून गेलेला दादा आहे, हे लक्षात. हा कल्पवृक्ष यांनी हे वरदान दिलेलं आहे त्यांनी की जो जो इथे आपल्याला असं दिसेल की लहान आहे की मोठा आहे, अडाणी आहे की सुशिक्षित आहे, व्यापारी आहे की अधिकारी आहे, हे कुठलेच भाग इथे नाही आहेत. हे कुठलेच भाग इथे नाही. इथे फक्त एकच भाव आहे की जया माने जैसा भाव तया तैसा अनुभव, दावीसी दया घ्याना ऐसी तुझीही भाव. हे जे साईबाबांच्या आरतीमध्ये म्हणतो आपण, ती स्थिती आहे, आणखी काही नाही. ज्याच्या हृदयात जो भाव असेल त्या भावाने तुम्ही याच्याकडे पहा, तुम्हाला त्याची प्रतीती येईल. मला आज तृप्तता वाटते मला. याचं कारण हे आमचे पंचभाई होते, हे दिल्लीला होते आणि त्यांना मी विनंती केली होती की तुम्ही एकदा याचा रिटायरमेंट घेतल्यानंतर इंदूरला जा आणि दादांना भेटा आणि नंतर तुमच्या जीवनाची पलीकडची दिशा ठरवा, त्यांचे जे काही योजना असतील त्याप्रमाणे. आणि आज ते अनन्य भक्तांमध्ये आपल्या दादांच्या सेवेमध्ये बरोबर रत राहून आजही ते आपल्या याच्यात हे झालेले आहेत, तृप्त आहेत, शांत आहेत आणि दादांची दिव्य प्रतीती घेऊन. हे बघितलं, एकही मला उदाहरण दाखवा की जे दादांना किंवा बाबांना आठवतात त्या काळामध्ये 35 ते 40. माझा बाबांचा संबंध 1965 पासून आहे, 64-65 पासून. 1964-65ला मी उज्जैनला आल्यानंतर पहिल्यांदा महाराजांच्या गजानन महाराजांच्या प्रगट दिनाच्या दिवशी 21 जण आम्ही पारायणाला बसलो आणि त्या दिवशी भक्तराज महाराज म्हणून इंदूरला आहेत, त्यांचं भजन आम्ही ठरवलं. आणि बाबा तर तरुण होते बाबा त्यावेळेला, धाडकर होते वसंतराव त्यावेळेला, हे त्यांच्याबरोबर आणखी दादा होते, हे सगळे लोक आले आणि तिथून माझा जो उद्गम झाला त्यांच्या पायाशी, तो आपल्याला असं दिसेल की आश काय मी कधीही विसरू शकलो नाही. एकदा माझ्या पत्नीला स्वप्नामध्ये बाबा आले आणि म्हणाले की ज्या वेळेला तुला दुःख होईल त्या वेळेला तू एकच पद म्हण, प्रभू या